डिफिनेट एपिसोड नंबर 1375. आजची तारीख आहे डिसेंबर 20, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:18. आजचा टेम्परेचर आहे, लेट मी चेक, राईट नाऊ इट्स 16 डिग्री सेल्सिअस तापमान आहे नागपूरचं. आणि व्हेरी फ्रीजिंग, खूप थंडी आहे. यू कॅन फील इट लिटरली. असं काही खास काही सांगायचं वगैरे काही आहे नाही, एवढं काय म्हणजे असं काही स्पेशल वगैरे काही आहे नाही. बस हेच आहे की म्हणजे इयर एंड होऊन राहिला आहे आणि आपण प्रत्येक वर्ष आपण रेकॉर्ड करतो की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड दिस इयर, आपला प्रोग्रेस बार काय, कुठपर्यंत आलो आहे आपण, कुठपर्यंत प्रयत्न करून राहिलो आहे वगैरे वगैरे. सो त्यासाठी आपण एक प्रकारे म्हणजे स्वतःला रिपोर्ट देतो, स्वतःला समजून घेतो की कशाप्रमाणे सिच्युएशन आहे आणि समोर येणारे सिच्युएशन कशाप्रमाणे राहील, आणि यासाठी आपण आता काय प्रयत्न करायला पाहिजे. आणि यासाठी आपण एक प्रकारे आर्टिफॅक्ट एपिसोड तर बनवतोच, बट इयर एंडला पण एक रिव्ह्यू म्हणून एक देतो, म्हणजे वर्षभरात काय झालं, काय शिकण्यासारखं आहे. वेल, युजली हा जो इयर एंड रिव्ह्यू असतो ना, तो व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये असतो, आणि बट युजली पॉसिबल नाही होऊन राहिलाय. वाय? कारण जेव्हा पण मी घरी जातो ना, म्हणजे जेव्हा मला असं प्रायव्हसी टाइम भेटतो, जेव्हा मला असं वाटते का आता मी बोलावं बा, तर घरी वोंट बी पॉसिबल. कारण कसं आहे की हप्ताभर मी नागपूरमध्ये राहतो. त्याच्यानंतर मग मी वर्धेला गेला, मग एकदम मग खुला सांडून जातो. मग मित्र राहते, वेळ राहते, टाइम राहते, सगळंच राहते. मग तेव्हा मग कसं, मग मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुद्धा नाही करत. त्यावेळेस मी इयर एंडचा रिव्ह्यू तरी का करणार आहे, लिटरली सांगतो. आणि नागपूरमध्ये असताना मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करतो, कारण तिथे प्रायव्हसी नसते. रूमवर हमेशा कोणी येणं जाणं करते, तेव्हा मी आय विल डिस्टर्ब, आणि तेव्हा नाही होऊ शकत पॉसिबल, कारण आर्टिफॅक्ट एपिसोड वुड बी रिअली पर्सनल थिंग. सो बेटर आहे, मला आता थोडा वेळ भेटून राहिला आहे. आता वेळ म्हणजे आता 11:20 झाले आहे, आणि मला 12 वाजता ड्युटी आहे, म्हणजे माझ्यापाशी 40 मिनिट आहे, आणि आय थिंक हॅड इनफ वेळ आहे. सो वी कॅन टॉक. सो हॅलो, दिस इज दी इयर एंड रिव्ह्यू 2018, म्हणजे 2018 मध्ये माझ्यासोबत काय झालं, कसं कसं झालं, आणि काय प्रोग्रेस आहे, कुठपर्यंत आलोय मी माझ्या डेस्टिनी पासून. तर याचा मी एक प्रकारे आराखडा या आर्टिफॅक्ट एपिसोड यामध्ये रेकॉर्ड करत आहे. सो वर्षाची सुरुवात माझी काफी डीपली झाली, या लिटरली सांगतो. मी एकदम सुरुवात करतो, म्हणजे जानेवारी 1 पासून. आता कसं आहे की माझ्या काफी नाही का, मी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये खूपदा नाही का असं रेकॉर्ड करतो ना, त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये नाही का गोष्टी नाही का खूप वेळपर्यंत लक्षात राहते, कारण मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये बार बार तेच रिवाइज करत राहतो ना, त्यामुळे. सो मी कसं आता सांगतो 1 जानेवारी पासून काय झालं, राईट. सो माझं 4 डिसेंबर 2017 माझी टेस्ट झाली PMI मध्ये, आणि तिथे नायडू सर होते, आणि त्यांनी मला सांगितलं की तू पास झालाय बा, आणि तुला आम्ही रिक्रूट करू. सो मी खूप एक्सायटेड होतो नवीन जॉब साठी, खूप जास्त एक्सायटेड, आय वॉज सुपर एक्सायटेड. सो त्याची जॉईनिंग होती, तर माझी जॉईनिंग झाली 15 जानेवारी 2018 पासून PMI मध्ये. बिफोर दॅट म्हणजे 15 दिवसात माझ्यासोबत काय झालं. आता युजली 15 दिवसात असं काही खास वगैरे काही झालं नाही, एव्हरीथिंग वॉज रिअली नॉर्मल. बट 3 जानेवारीला माझ्यासोबत
असं काहीतरी झालं जे मी एक्सपेक्ट नाही करू शकलो होतो. किंवा आय डोंट नो, या म्हणजे इट्स कम्प्लीट डिफरंट. या मागच्या वर्षी म्हणजे याच डिसेंबर महिन्यामध्ये मी खूप जास्त अटॅच होतो स्नेहा तांबाडगे सोबत. या लिटरली खूप जास्त क्लोज. म्हणजे आय डोंट नो, मला त्या मुलीमध्ये खूप काही चांगलं असं वाटायचं. शी फील्स रिअली गुड, शी फील्स रिअली नाईस. म्हणजे नेहमी मला असं तिच्यासोबत राहूशा वाटत होता, कॉल करूशा वाटत होता वगैरे वगैरे. आय जस्ट वॉन्ट टू बी अ गर्लफ्रेंड ऑफ मी, म्हणजे माझी एक प्रकारे फ्रेंड, जी मोर दॅन फ्रेंड असायला पाहिजे वगैरे, असं खूप काही वाटत होतं. या आणि माझ्या मनामध्ये खूप काही फिलिंग्स पण होत्या. आता मला हे प्रॉपरली एक्सप्रेस करता येत नाही व्हॉट्सअपवर किंवा चॅटिंग थ्रू, कारण माझे बोटच काम नाही करत. आणि फोनवर वगैरे पण बोलता येते म्हणा, बट तेवढं क्लिअरली नाही. कारण माझ्या मनातल्या गोष्टी नाही का फेस टू फेस खूप चांगल्याने एक्सप्रेस होतात, ना की इक्विपमेंट थ्रू किंवा चॅटिंग थ्रू. तर कथंही नाही, लिटरली सांगतो, कथंच नाही. सो मी माझ्या मनातल्या फिलिंग्स प्रॉपरली एक्सप्लेन करू शकलो नाही तिच्यासोबत. मी एक स्वतःला मौका देण्याचा प्रयत्न केला. मी मी तिला बोलवलं होतं, फेस टू फेस बोलवण्याचा एक प्रकारे बोलतो म्हणलं मनातलं, आणि मी तिला कॉल केला पण होता. बट जे मी काही सांगितलं इट वॉज लाईक रिअली बॅड. मी तिला म्हणलं की सेवाग्रामला भेटायला येतेस का? सो शी सेज नो, अँड देन अँड देन अँड देन सो मच थिंग इज हॅपन आफ्टर दॅट. या म्हणजे तिला कळलं की याच्या मनात काहीतरी आहे, दडून आहे, समथिंग लाईक दॅट. हो, त्या सिच्युएशन मध्ये, त्या सिनारिओ मध्ये तिने मला सम सॉर्ट ऑफ फेसबुक वरून ब्लॉक केलं होतं. आय कॅन सी हर ऑन फेसबुक. सो अशीच हलकीशी चॅटिंग होताना मी तिला असं थोडंसं म्हणलं की व्हाय डू यू ब्लॉक मी ऑन फेसबुक, समथिंग लाईक दॅट. तर मग ती म्हणे नाही म्हणे, अँड टिल देन जस्ट 2 minutes आफ्टर आय सी हर ऑन फेसबुक, सो जस्ट लाईक शी अनब्लॉक मी. तर ते तिला माहित पडलं की, आणि मला पण माहित पडलं की तिने अनब्लॉक केलं, म्हणजे तिने अगोदर मला ब्लॉक केलं होतं. सो सो त्याच्यामध्ये ती गिल्टी फील करत होती. या म्हणजे आय डोंट नो, म्हणजे जसं एक समज आपण कोणत्या व्यक्तीला ब्लॉक करतो, त्याला सांगून थोडी करतो, त्याला ब्लॉकच करून टाकतो ना. आणि त्याला अदर वेनी चॅट होत आहे, आणि त्यांनी असं म्हणलं की तू मला ब्लॉक केलं का, तू ब्लॉक का केलं, तर तो व्यक्ती म्हणा नाही मी नाही ब्लॉक केला, आणि जस्ट 2 minutes आफ्टर दॅट त्यांनी अनब्लॉक केलं. अँड देन ही रिअलाइज, हा आता दिसून झाली, म्हणजे तू ब्लॉक केलं होतं, आता तू अनब्लॉक केलं. सो आफ्टर दॅट ज्या व्यक्तीने त्याला ब्लॉक केलं तो गिल्टी फील करतो. या तर तशीच प्रकारची फिलिंग स्नेहानी अशी फील केली असेल त्यावेळेस. सो तिथे काय झालं, मग मग मी एकदम भलताच खुश झालो वगैरे वगैरे. म्हणजे जस्ट लाईक तिने ब्लॉक वगैरे केलं. म्हणजे आपण अशा व्यक्तीला ब्लॉक करतो जो व्यक्ती आपल्याला खरंच आवडत नाही, किंवा ज्या व्यक्तीपासून आपल्याला दूर राहायचं आहे, किंवा ज्या व्यक्तीपाशी म्हणजे ज्या व्यक्तीपासून आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी कळून गेलो होतं का, मला असं वाटलं, म्हणजे आय वॉज लाईक, मी खूप हे होतो ना तिच्या एकदम प्रेमात वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो मला असं वाटलं की खूप हे आहे बा, प्रेम वगैरे आहे. बट तिने नंतर एक स्टेटस टाकलं होतं. ते स्टेटस फक्त ओनली माझ्यासाठी होतं वाटतं व्हॉट्सअपवर. तिने स्टेटस म्हणजे फेसबुक म्हणजे व्हॉट्सअपवर तिने असं पर्सनल मेसेज नाही केला, स्टेटस ठेवला. त्या स्टेटसवर नाही का ऑप्शन असेल ज्याच्यामध्ये नाही काय स्पेसिफिक पर्सनलाच तो मेसेज दिसतोच. या सो तिने फक्त तो मेसेज माझ्यासाठीच पाठवला होता. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, पहिले तो मेसेज मला कळलाच नाही, की त्या मेसेजमध्ये असं लिहून होतं का इफ समवन ब्लॉक यू दॅट मीन्स शी लव्हज यू वगैरे. असं मी विचार केला होता की जो व्यक्ती तुला ब्लॉक करताय म्हणजे तो व्यक्ती तुला लव्ह करताय किंवा लाईक करताय, असं मी ठरवलं होतं. बट आय वॉज रिअली कन्फ्युज. मग मी विशालला विचारलं, मग विशालनी मला प्रॉपरली सांगितलं, आय डोंट नो म्हणे तिच्या मनात का सुरू आहे, बट या स्टेटसचा मिनिंग एकदम वेगळा आहे म्हणे. या स्टेटसचा मिनिंग असा आहे म्हणे की जर कोणता व्यक्ती तुला ब्लॉक करत आहे, ते याचा मिनिंग असं नाही का तो व्यक्ती तुला लव्ह करताय किंवा लाईक करताय. म्हणजे तेव्हाच मला रिअलाइज झालं का तिच्या मनात माझ्याबद्दल अशी काहीच भावना नाही. लिटरली सांगतो, काहीच भावना नाही. सो आणि हे जेव्हा मला रिअलाइज झालं, ती तारीख होती 3 जानेवारी 2018. ही जस्ट लाईक बिलकुल सुरुवातीलाच. सो
मी एकदम नाराज वगैरे की नाही झालो, बट थोडासा मायूस वगैरे झालो. म्हणजे जस्ट लाईक आपल्यामध्ये असं काही खास आहे नाही. त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला काही आवडत नाही. आणि सो मग मी पण थोडासा मग त्याच्यानंतर मग मी पण थोडासा बोलण्याचं थोडंसं टाळलं. तिच्यासोबत तो कमी बोलायचो वगैरे वगैरे. कमी बोलायचं म्हणजे नुसतं फक्त फोटो पाहायचो. एकतर्फा लाईक करण्याचा प्रयत्न केला. कारण माझ्या लाईफमध्ये मुली कोणत्या होत्याच नाही आणि ज्या मुलीला मी लाईक करत होतो ती मुलगीच्या मनात माझ्याबद्दल अशा काही फारशा काही भावना वगैरे आहे नाही. सो आय डोंट वॉन्ट फोर्स. आणि कसं आहे की मी स्टार्टिंग पासूनच मी माझ्या डेस्टिनीला जास्त प्रेफरन्स दिला आहे का मला तिथपर्यंत जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल यासाठी मी खूप जास्त प्रयत्न केले होते. आणि त्याच्यामध्ये हा एक प्रयत्न होता की आपल्यामध्ये जो व्यक्ती आवडते, जे म्हणजे आपल्याला वाटते की ती व्यक्ती आपली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असायला पाहिजे, मी त्या व्यक्तीपासून थोडासा दूर राहायला लागलो. कारण मला असं वाटायला लागलं की ती व्यक्ती एक प्रकारे बाधा राहील आपल्याला डेस्टिनीला अचीव्ह करण्यासाठी. सो आय ऑलवेज ट्राय टू अवे फ्रॉम हर. दूर राहण्याचा मी प्रयत्न केला. बट सिच्युएशन आहे, ह्युमन पर्सनॅलिटी आहे, फिसलून जातो आपण. सो मी त्यावेळेस फिसललो होतो. तो फिसलला होता. तो त्याची तारीख होती 3 जानेवारी 2018. मग त्याच्यानंतर मग मी नंबर डिलीट केला. बट आफ्टर सेव्हरल मंथ तिचा नंबर पुन्हा मी सेव्ह केला. चॅटिंग वगैरे केले नाही, बट ती स्टेटस आणि फोटोज वगैरे टाकत होती. तर बस ते स्नॅपशॉट्स वगैरे माझ्या मोबाईलमध्ये काढून सेव्ह करायचे, बस, बाकी काही नाही. दॅट्स इट. सो आफ्टर दॅट त्याच्यानंतर एक माझी नवीन लाईफची सुरुवात झाली. 15 जानेवारी 2018 माझा जॉईनिंग होती PMI मध्ये. इट वॉज द फर्स्ट डे. आता दिस इज द म्हणजे आतापर्यंत मी काम केलं होतं, खापरखेड्याला काम केलं होतं आणि ते जस्ट लाईक तिथे जे काम म्हणजे जस्ट लाईक बहुतच बेकार काम होतं. पण जेव्हा मी PMI मध्ये आलो तेव्हा मला रिअलाइज झालं का व्हॉट इज एक्झॅक्टली काम, व्हॉट इज एक्झॅक्टली ऑफिस, व्हॉट इज एक्झॅक्टली वर्क. सो इट वॉज लाईक इट फील्स रिअली अमेझिंग. PMI मध्ये गेलो पहिल्या दिवशी वगैरे. सांगितलं त्यांनी असं असं आहे, पॉईंट एवढा आहे, असा डेटा आहे, आपण असं काम करतो वगैरे वगैरे. त्यांनी खूप काय चांगल्या चांगल्या पद्धतीने मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी शिकलो थोडा बहुत वगैरे. आता मला खूप काही हे झालं, एक्सपिरियन्स झालाय. आता हा एक अशी गोष्ट एक्सपिरियन्स याला नाही का शब्दात प्रॉपरली एलॉबरेट करता येत नाही. व्हाय? कारण हा एक्सपिरियन्स आय डोंट नो म्हणजे तो मल्टिपल इन्सिडन्सनी भरून असलेला असतो आणि प्रत्येक इन्सिडन्स सांगितला तरी त्याचा जो सारांश आहे ना तो एकच निघतो की तो एक्सपिरियन्स आहे. आणि तो एक्सपिरियन्स कसा आहे की एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आता कशाप्रमाणे मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. आय डोंट नो मी बरोबर सांगेन का नाही माहित नाही, बट मी प्रयत्न करतो की याला कशाप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो थांब पहिले मला मोतू दे कारण इथे थंडी खूप आहे, बहुतच जास्त. लिटरली सांगतो माझा हात इतका थंड आहे आणि मी माझ्या हाताने माझ्या पोंग्याला पकडला आहे आणि माझ्या पोंग्याला बहुत जास्त थंडी लागत आहे माझ्या हाताची. लिटरली एवढा बेकार बोलून राहिला का मी? आय डोंट नो मग व्हॉट शुड आय कॉल इट, माय पिनिस और माझी नुन्नी. हाय स्टुपिड. नुन्नी म्हणजे लहान मुलं वापरतात, पिनिस म्हणजे खूपच एज्युकेटेड लोक वापरतात. व्हॉट शुड आय स्पेल? पोंगा. हा जाऊ दे, इट्स इनफ टॉक, मुतलोय मी. सो कसं आहे की माझं जे काही डिझायनिंग आहे ते इतकं काही म्हणजे फारसा असा इंटरेस्ट वगैरे नव्हता पहिल्यापासूनच याच्यामध्ये. मला फक्त जॉब करायचा आहे आणि ते जॉबला घेऊन पुण्याला जायचं आहे एक्सपिरियन्स घेऊन. तर याच्यासाठी मी हा जॉब चॉईस केला. सो मला जे क्लासेसमध्ये जेवढं थोडं बहुत वगैरे शिकवलं त्याच्यामध्ये मी शिकलो होतो. बट क्रिओकटियामध्ये ऑटोकॅडमध्ये वगैरे इतकं फारसं वगैरे नाही. बट ऑफिसमध्ये एक दुसरं सॉफ्टवेअरवर काम करावं लागत होतं, इन्व्हेंटरवर. सो कम्प्लिटली डिफरंट सिनारिओ होता माझ्यासाठी. स्केच काढा, एक्सट्रूड करा वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. तर स्टार्टिंगचे मला 1 महिना वगैरे काफी डिफिकल्ट गेला. लाईक मला स्टार्टिंगला नाही का करीब 15-20 दिवस किंवा 1 महिना पकडून घे, 1 महिना मला RCS क्रॉप अनक्रॉप वगैरे करणं, त्याच्यानंतर मॉडेलिंग करणं खूप भयानक वाटत होता. लिटरली सांगतो
कशाप्रमाणे याला क्रॉप करू, कशाप्रमाणे मी याला अनक्रॉप करू, कसं हाऊ हाऊ वुड आय डू दॅट. खूप सारे प्रॉब्लेम होते. आता हे पॉइंट क्लाउडचं वेगळं, दॅट इज अ न्यू फॉर मी. बट मॉडेलिंग मध्ये पण माझे खूप सारे कन्सेप्ट वगैरे क्लिअर नव्हते. एक्सट्रूड मारणं, रिव्हॉल्व मारणं, चलो हे ठीक आहे, बट स्वीप मारणं वगैरे हे पॉसिबल होत नव्हतं माझ्याने. आय डोंट नो व्हाय, बट इट इज लाईक 2-3 महिन्यानंतर मी काफी स्ट्रगलिंग करत होतो स्वीप कमांड मध्ये प्रॉपरली होत नव्हतं. बट हळूहळू हात बसला. होत गेली प्रॅक्टिस हळूहळू. मॉडेलिंगवर कंटिन्युअस काम. ऑफिसमध्ये गेल्यावर नाही का 8 घंटे काम आणि त्याच्यानंतर 8 घंटे नुसता टाइमपास करायचा मी. या. आणि त्याच्यानंतर 8 घंट्याची झोप. तर याच्यामध्ये मी खूप जास्त मूवीज वगैरे बघितले नाही. लिटरली सांगतो 2018 मध्ये माझा मूवी बघण्याचा जो काही हे होता ना रेशो, तो बहुत कमी झालाय. म्हणजे मी खूप कमी मूवीज वगैरे बघायचो. कारण इट जस्ट लाईक ऑफिस 8 घंट्याचं काम असायचं. बट लिटरली सांगतो ऑफिस 8 घंटे नसायचंच लिटरली. कारण ते 8 ते 10 घंटे केव्हा होऊन जायचे माहीतच नाही पडायचं. कारण काम आहे, काम कधी एक्सटेंड होते, जोपर्यंत काम खतम होत नाही यू कॉन्ट लिव्ह युअर कम्प्युटर. सो चलो काम सुरू करे. आणि कसं आहे की स्टार्टिंगला या लोकांसोबत कसं इमोशनली अटॅचमेंट झालं होतं. इट जस्ट लाईक फर्स्ट ऑफिस, फर्स्ट पीपल वर्किंग अराउंड यू. सो इट फील्स रिअली अमेझिंग. एक ऑफिसचं कल्चर मला रिअलाइज झालं आणि मी काफी इम्प्रेस होतो या लोकांसोबत. कारण हे लोक जे काम करत होते मॉडेलिंगवर, पॉइंट क्लाउडवर, इट फील्स रिअली इन्क्रेडिबल टू मी. माझ्यासाठी मी खूप जास्त एक प्रकारे इम्प्रेस होऊन जातो या गोष्टीपासून. याच्यावर मी थोडासा कंट्रोल करायला हवा. बट आय वॉज लाईक सुपर सरप्राईज फ्रॉम हिम, फ्रॉम दोज पीपल हुज वर्किंग ऑन दी ऑफिस. ऑफिसमध्ये आय डोंट नो खूप अजीबसे कल्चर वगैरे होते. लिटरली सांगतो ऑफिस कल्चर वॉज मला हे खूप वेळानंतर रिअलाइज झालं. काही लोकांना खूप लवकर रिअलाइज होते, बट मला हे खूप दिवसानंतर रिअलाइज झालं. खूप दिवसानंतर म्हणजे की मला करीब 3-4 महिन्यानंतर रिअलाइज झालं की हे लोक माझी मजाक उडवत आहे, हे लोक वगैरे समथिंग लाईक. आणि जोपर्यंत मला रिअलाइज झालं त्याच्यामध्ये मी माझे एका कम्प्लीट सिक्रेट्स या लोकांना सांगून गेले. कम्प्लीट सिक्रेट्स म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल नाही, बट इट वॉज लाईक असे सिक्रेट्स का ज्याच्यामध्ये लोक मजाक उडवल माझी वगैरे. इट फील्स लाईक मी स्वतःहून त्यांना म्हणत होतो की तुम्ही माझी मजाक उडवा, अशा प्रमाणे सब्जेक्ट मी त्याच्यासोबत टाकत होतो. सो आय डोंट नो हे एक प्रकारे स्वतःचीच मारून घेतल्या टाईप आहे असं मला रिअलाइज झालं. पण आता मी काफी एक प्रकारे एक्सपिरियन्स झालं या गोष्टीपासून. कसं आहे की आपण हळूहळू एक्सपिरियन्स होतो. काही काही लोक खूप लवकर एक्सपिरियन्स होऊन जातात, लवकर कळून जाते. बादलला खूप लवकर कळलं. जे माझ्यानंतर जे काही जॉईन झाले त्यांना खूप लवकर कळलं की कशाप्रमाणे ऑफिसमध्ये वागायचं आहे. मला नाही कळलं. मी खूप मादरशूद व्यक्ती होतो. मी खूप हलकट होतो. मला काहीच कळत नाही. आय जस्ट लाईक रिअल ढप्पुटी काइंड ऑफ लाईक दॅट. मला खूप गोष्टी खूप हळूहळू डोक्यामध्ये जातात. आणि ह्याच हळूहळू गोष्टीमुळे नाही का खूप वेळ गेला आणि माझे लोक खूप चिडवचाडवणी सुरू करायचे. आता एक कसं आहे की समजा जर आपल्याला माहित पडत आहे की एका दांडीवर उभं राहता येते आणि त्याच्यावर नाचता येते, तर मग काय, मग त्याच्यानंतर मग खूप सारे जण येतात आणि मग नाचतात. कारण माहित होते ना का त्या दांडीवर आपल्याला नाचता येते. आय वॉज दॅट ब्रांच, आय वॉज दॅट दांडी झाडाची. या बट तेव्हाच मी थोडस स्वतःवर कंट्रोल केलं. हा एकदम बंद करणं नाही केलं, म्हणजे थोडस हा तू सिनियर आहे, ज्युनियर आहे, अवकाशात राहा वगैरे, हे मी थोडस रिअलाइज झालं आणि मग मी प्रॉपरली वागण्याचा प्रयत्न केला. खूप सारे नवीन कॅरेक्टर्स वगैरे होते जे मला भेटले. फर्स्ट ऑफ ऑल सर्वात भयानक कॅरेक्टर आय डोंट नो, म्हणजे खापरखेड्यामध्ये कसं तो कोमल घोमगाडे होता, त्याप्रमाणे इथे आमच्या ऑफिसमध्ये हा एक बंदा होता, शिवम घाटे. आय हेट दॅट गाय. लिटरली सांगतो यांनी माझी खूप मारली. लिटरली सांगतो खूप मारली. त्याच्यानंतर कोणी असेल तर अश्विन होता. हे दोघा जणांनी माझी आडवी तिडवी मारली. सो आय डोंट नो, म्हणजे कधी माझ्या कामावर किंवा माझ्या पर्सनॅलिटीवर खूप साऱ्या जणांनी क्वेश्चन्स वगैरे उचलले. बट तेव्हा मी काफीटली मजा घेऊन हे काम केलं. मला स्टार्टिंगलाच रिअलाइज झालं की हे लोक म्हणजे वेगळे आहे. हे लोक म्हणजे त्यांचे आयडियल थिंकिंग माझी आयडियल थिंकिंग वोंट बी मॅच.
सो लिटरली मी यांच्यासोबत कधी हँग आउट केलाच नाही. यांच्यासोबत मी कधीच या वर्षभरात मी कधी यांच्यासोबत कधी जेवलो नाही. 1-2 वेळा जेवलो असेल, त्याच्यानंतर मग मी यांच्यासोबत कधीच जेवलो नाही, कधीच नाही. मी ऑफिस मधून सुट्टी घेऊन घरी येत होतो, 15 मिनिटात जेवण करून ऑफिस मध्ये जात होतो. सो मला रिअलाइज झालं. सो यस, मग मी त्यांच्यापासून थोडस दूरी बनवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यांच्यासोबत जास्त हा काम आहे, काम घे, आणि बस काम झालं, सबमिट कर, बस खतम. सो गेले 8-10 महिने माझे असेच गेले. गलती केली, चुका झाला वगैरे वगैरे. आता एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये ऑफिस मध्ये काय काय झाले तर सांगू शकत नाही, बट प्रत्येक गोष्टीमध्ये मी काही ना काहीतरी नवीन शिकत गेलो. काही काही टेक्निकल गोष्टी तर काही काही पर्सनल गोष्टी सुद्धा. कारण कधी सांगू, चांगल्या लोकांपासून नाही का आपल्याला एक चांगला वाईब येतो, बट सांगू आपण नाही का खूप काही शिकतो वाईट लोकांपासून. चांगल्या लोकांपासून शिकतोच, बट वाईट लोकांपासून नाही का आपण खूप काही शिकतो. दे टीच व्हेरी मच मोर दॅन नाईस पीपल्स. कारण वाईट लोक नाही का एक प्रकारे तजुर्बा आणतात का लोकांसोबत कसं वागायचं. आय जस्ट फील रिअली थँक्स टू दोज पीपल हुज माझ्या जवळ आले आणि माझ्यासोबत अशाप्रमाणे मजा केली वगैरे वगैरे. कोमल घोमगाडे वॉज वन ऑफ दॅट. शिवम घाटे, अश्विन इज वन ऑफ दॅट, दोज पीपल ज्यांचा मी नेहमी राग करत होतो. असं नाही आताही करतो म्हणा, बट थोडस दूरी बनवून राहतो. खूप जास्त अटॅच होण्याचा प्रयत्न करत नाही त्यांच्यासोबत. कारण दीज पीपल आर, आय डोंट नो व्हॉट शुड आय से, नेम इट, बट आय डोंट वॉन्ट टू जज हिम. मी त्या व्यक्तीला जज नाही करत आहे. त्या व्यक्तीने माझ्यासोबत ज्याप्रमाणे वागले आहे, बस त्या सिनारिओवर मी त्यांना जज करण्याचा प्रयत्न करते. कारण त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं ते वाईट केलं. माझ्यासोबत तरी वाईट केलं असं मला वाटते, कारण ते माझ्यासोबत घडलं आहे, राईट. आता मी त्यांच्या पर्सनॅलिटीवर, त्यांच्या लाईफ बद्दल मी त्यांना जज नाही करेन का तू नरकात मर का वगैरे. आय डोंट नो, ना ऑफकोर्स नॉट. त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी जे काय अचिव्हमेंट केले इज बेस्ट फॉर दॅट. बट त्या लोकांनी माझ्या डोक्यामध्ये एक एक्सपिरियन्स घडून आलाय की अशा लोकांसोबत कसा व्यवहार करायचा. आणि कारण माझ्या समोर नाही का येणाऱ्या लाईफमध्ये असे खूप काही मुवमेंट्स येईल, खूपसे असे पर्सन्स येईल जे कम्प्लिटली इरिटेट करेल, लिटरली सांगतो. सो मी एक प्रकारे फोकस राहील. सो गेले 8-10 महिने माझ्यासोबत असंच झालं. आता याच्यामध्ये मला एक तजुर्बा तर आलाच. दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड आणि त्याच्यानंतर मग मूवीज बद्दल डिस्क्राईब करायचं म्हणलं ना तर बायनरी कोड इज ऑल्सो बी एव्हरीडे माझ्या डोक्यात सुरूच राहते. कशाप्रमाणे नेहमी गाणे लावतो डोक्यामध्ये आणि सुरूच राहतो. या वर्षभरामध्ये माझी तब्येत काही फारशी घालवली नाही. मी स्वतःवर कंट्रोल ठेवलं. माझं लिटरली खूप कमी डाएट होतं. या वर्षभरात नाही का मी नागपूरला होतो ना तर माझं 3 पोळ्या, थोडासा भात, पोळी, बस, वरण, बस. स्टार्टिंग मला खूपच भूक लागायची. एवढंसं जेवण खरंच लिटरली भूकच जात नव्हती. बट आफ्टर 2-3 मंथ्स नंतर मग मला सवय झाली लागली आणि आता मी थोडंसं जरी जास्त खाल्लं ना तरी बहुत बेकार वाटते. सो आता मी कमी डाएटवरच आहे. त्याच्यामुळे काय झालं की माझे पेटी नाही निघाली. माझी बॉडी ऍज इट इज आहे तशीच आहे. माझं पोट नाही निघालं. एव्हरीथिंग इज रिअली नॉर्मल. ऑल्सो दॅट की मी जिम लावण्याचा प्रयत्न केला होता, बट इथे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह थिंग्स आहे. नागपूरमध्ये इथे जे आम्ही धरमपेठ एरियामध्ये राहून राहिलोय, गोष्ट खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. सो मी इथे टाळलं, कारण 3,000 रुपये प्रति महिना जिम म्हणजे आय वोंट बी एबल टू सस्टेन दिस थिंग. सो ड्रॉप केला. बट अनदर दॅट की माझ्यामध्ये एक चांगली फिलिंग्स आहे की मी नेहमी नाही का वॉक करतो. आय वॉक टू मच, बहुत जास्त. मी टेरेसवर नाही का, नागपूरमध्ये इथे टेरेसवर नाही का इज वन ऑफ माय फेवरेट प्लेस. काय मी एवढा जास्त वॉक करतो का, बहुत जास्त. सो मी इथे खूप जास्त वॉक करायचो, त्यामुळे मग माझी हेल्थ थोडीशी मेंटेन राहिली. आय फील रिअली नाईस का मी एक प्रकारचा वॉक करतो, त्यामुळे माझी हेल्थ वगैरे प्रॉपरली आहे. फायनान्शियल कंडिशन वॉज गुड. स्टार्टिंग पासून मी असा विचार केला होता की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करेन, बट गेले 8 महिने असेच गेले.
जे पेमेंटचे 8 महिने होते ना, ते मी असेच वाऱ्यावरच उडवले. हे घेणं, ते घेणं, मोबाईल घेणं, असं घेणं, तसं घेणं. बाय द वे मी नवीन मोबाईल घेतला आहे यावर्षी. इट्स Redmi Note 5 Pro. येस. सो मी 8 महिने असंच पैसेच वेस्ट करत गेलो. मला रिअलाईज नाही झालं. बस आले पैसे, केले खर्च, आले पैसे, केले खर्च. कोणत्याही गोष्टीवर जेव्हा मित्रांनी बोलवलं, "चलो पार्टी करनी है, सो लेट्स गो, लेट्स मेक पार्टी" वगैरे, दारू वगैरे नेणं वगैरे, वगैरे खूप काही हे केलं. सो दॅट इज वन थिंग. बट 8 महिन्यानंतर मला रिअलाईज झालं, की आय स्पेंडिंग सो मच मनी. जर मला पुढे पुण्याला जायचं असेल तर मग व्हॉट एल्स वी कॅन डू. सो मग मी ऑनलाईन बँकिंग सुरू केली आणि त्याच्यानंतर FD मध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं सुरू केले. राईट नाऊ डिसेंबरमध्ये मी करीब 4 महिन्यामध्ये FD टाकली आहे 5,000-5,000ची. तर राईट नाऊ आता माझ्यापाशी FD आहे करीब 12 आणि 5 17-18 हजाराची FD आहे. आणि त्याच्यानंतर असे 4-5 हजार रुपये राहते माझ्यापाशी. सो इट फील्स रिअली गुड. फायनान्शियल कंडिशन इज गुड. आय थिंक आय एम रेडी फॉर दी पुणे फॉर फायनान्शियल कंडिशन. अनदर दॅट की एक्सपिरियन्स झाला, फायनान्शियल कंडिशन, हेल्थ, रिलेशन. कोणत्या मुलीसोबत माझे कोणते काही रिलेशन आले नाही नागपूरमध्ये, कधीच नाही. स्नेहा तामगाडगी, शी इज द वन. त्याच्यानंतर मग नागपूरमध्ये मला या 2018 मध्ये तर मला असं कोणताच असा मुलगी भेटली नाही, कोणतीशी कॅरेक्टर भेटली नाही ज्याच्यासोबत मी हँगआउट केला वगैरे. काही नाही. अजून काही सांगायचं वगैरे काही खास नाही. माझ्या हाताला मी टॅटू केला यावर्षी. या शांत सुंदर सुशील. आय ऑलवेज वॉन्टेड टू मेक टॅटू ऑन माय बॉडी. बट हे टॅटू कशासाठी? म्हणजे नेहमी स्वतःला काहीतरी वेगळं समजण्यासाठी मी स्वतःवर टॅटू केला. वेगळं म्हणजे मी एक शांत सुंदर सुशील मुलगा आहे, मला स्वतःला माहित आहे. बट हे एव्हरीडे मला स्वतःला रिअलाइज झालं पाहिजे, यासाठी मी हे टॅटू गोंदवलं आहे, शांत सुंदर सुशील. आणि हा परमनंट टॅटू आहे आणि इट ऑलवेज विथ मी. त्याच्यानंतर मी बादलची रिक्रुटमेंट केली आहे. बादल वॉज रिअली अपसेट कारण त्याची घरची कंडिशन आणि फायनान्शियल कंडिशन वॉज कम्प्लिटली डाऊन. कारण त्याच्या घरी जे काय आहे त्यामुळे बादल खूप हार्डली सर्व्हाइव्ह करत होता आणि तो डेस्परेट होता की त्याला जॉबची खूप जास्त गरज होती. मी त्याला म्हणलं की बाबू तू गव्हर्नमेंट प्रिपेअर करत आहे, सो यू हॅव टू बी फोकस ऑन युअर गव्हर्नमेंट. बट त्याची कंडिशन खूप बेकार होती आणि त्यांनी खरंच म्हणलं होतं की खरंच मला हवी आहे जॉब. सो मग मी मॅडमला म्हणलं आणि मग त्याची जॉब लावून दिली. सो राईट नाऊ तो आता PMI मध्ये माझ्यासोबतच आहे. त्याच्यानंतर या वर्षी काही टूर वगैरे गेले. वन ऑफ द बेस्ट टूर इज दॅट की पहिले फॅमिली सोबत फन अँड फूडला गेलो आणि त्याच्यानंतर मित्रांसोबत फन अँड फूडला गेलो. आणि तेही समर वेकेशन मध्येच. आणि वी हँग आउट सो मच, रिअली नाईस. आता आमच्या मित्रांमध्ये खूप सारे जण लागले आहे. विशाल ऑलमोस्ट म्हणजे इंटरव्ह्यू पर्यंत वगैरे आला आहे, मेन्स वगैरे तशीच क्लिअर होऊन जाते. सो ही हॅज लॉट्स ऑफ नॉलेज आणि ही वर्क रिअली हार्ड फॉर दिस. यस. राहुल पोलीस जॉब झालाय, जॉईन झाला आहे तो. त्याचं आता ट्रेनिंग सुरू आहे. वर्षभर त्याचं ट्रेनिंग राहणार आहे आणि वर्षभरानंतर तो वर्धेला येणार आहे. सो ही इज ऑल्सो सेटल. बादल इथे जॉईनिंग झाला आहे. सो पण त्याचं गव्हर्नमेंट करिअर इज कोलॅप्स. सो राईट नाऊ ही इज फोकसिंग ऑन प्रायव्हेट जॉब. सो दॅट इज ऑल्सो गुड. त्याच्यानंतर पिंटी आणि वैभव. तर वैभव पण लागून आहे आणि पिंटी पण, दोघांची पण चांगली प्रॉपर स्टडी सुरू आहे दोघांची पण. सो इट फील्स रिअली ग्रेट. मित्रांमध्ये अजून काही सांगायचं म्हणलं तर अजून काही नवीन मित्र ऍड झाले आहे. नवीन मित्र म्हणजे पहिले श्रुतिका आणि विशाल हे 2 जण होते. पण आता बादल आणि त्याच्यानंतर बादलची एक फ्रेंड प्राची ती पण ऍड झाली आहे. आणि वैभवला पण एक फ्रेंड आहे प्रियंका नावाची, ती पण एक ऍड झाली आहे. बोथ आर इन रिलेशनशिप्स. ओके, दॅट इज गुड. अनदर दॅट माझ्यामध्ये असं काही सांगण्याचं काही खास काय आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. नवीन दिवस काही ना काहीतरी एक्सपिरियन्स घेऊन येतो, त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो. चांगली वाईट असेल, आय डोंट नो. चांगलं असेल तर गुड, वाईट असेल तर एक चांगला तजुर्बा मिळतो. सो इट फील्स रिअली अमेझिंग.
मेंटली काफी स्टेबल आहे. पुण्यामध्ये जाण्यासाठी पूर्ण तयार आहे आणि प्रत्येक मोमेंटला सर्वाइव्ह करण्याची तयारी आहे. सो एव्हरीथिंग इज राईट. आय डोंट नो, काफी खूप छोटा बनलाय हा, बहुतेक हा ऑडिओ आर्टिफॅक्ट, ऑडिओ इयर एंड रिव्ह्यू. बट आय डोंट नो, जर मला समोर टाइम भेटला तर मी अजून चांगल्याने प्रॉपरली रेकॉर्ड करीन व्हिडिओ फॉर्मेशन मध्ये. बट राईट नो आता तरी एवढंच, कारण 11:50 होत आहे आणि राईट नो आय हॅव टू गो टू द ऑफिस, कारण माझी आता नाईट शिफ्ट आहे. सो एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. दिस इज द इयर एंड रिव्ह्यू अबाउट 2018. मी याला आर्टिफॅक्ट एपिसोडची पदवी नाही देत. तेव्हा जर मी इयर एंडचा रिव्ह्यू व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये प्रॉपरली घरी जाऊन बनवला, इट इज अमेझिंग. टिल दॅट everything is good, everything is fine. So this is the my artifact episode number 1375. Should I also called it year end review 2018. Thank you.